हरिओम सर्वांना नमस्कार. मागील व्याख्यानामध्ये पाठामध्ये आपण योग दर्शनाच्या साधन पादातील 19व्या सूत्रापर्यंत आलो होतो. त्या सूत्रापर्यंत येण्यापूर्वी आपण योग दर्शनाची व्याख्या, योग दर्शनाचा मुख्य उद्देश, ध्येय, ते प्राप्तीची साधनं, त्यातील प्रथम साधना सांगितली. प्रथम मार्ग चित्त वृत्ती निरोधाचा अभ्यास वैराग्य पाहिलं. अभ्यास वैराग्यानंतर विस्तार करणार नाही, आता पूर्ण पात्रे सर घाबरतील. असं पुढं पुढं जात जात आलो मी. आर्गेर सांगते आता परत. सगळं सांगतं काही परत. हा, मग असं अभ्यास वैराग्य सांगितलं. पुढे पुढे कसं कसं झालं माहिती आहे. ईश्वर प्रणिधान सांगितलं. समाधीचे प्रकार झाले. होत 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 आपल्याला समाधी विषय संपला आणि तिथे समाधीपाद संपला. फास्ट आलो. त्यानंतर साधनपाद सुरू झाला आणि जसं साधनपाद नाव आहे त्याप्रमाणे साधनेने साधनपादाची सुरुवात झाली बरं का. साधनपादाची सुरुवात साधना सांगूनच करण्यात आली. यथा नाम तथा गुण, जसं नाव आहे तसं सांगितलं. अगोदर ध्येय उद्देश असं काही नाही, अगोदर सांगितलं ना. समाधीपादामध्ये समाधी जास्ती सांगितली, समाधीसाठीच बाकीच्या गोष्टी सांगितल्या. परंतु इथे आता समाधी, चित्तवृत्ती निरोध, जे योगाचं अंतिम ध्येय आहे, अंतिम उद्देश आहे, ते कसं साध्य करायचं यासाठी ती साधना सांगत आहेत. आणि ती मध्यम साधकासाठी, मध्यम अधिकाऱ्यासाठी सांगितली. आणि त्या साधनेचं नाव होतं क्रियायोग. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. इथून सुरुवात झाली. क्रियायोग कशासाठी, हा विषय सुरू झाला. तसाच क्रियायोगाद्वारे काय प्राप्त होतं. क्रियायोगामध्ये तिन्हीचा समावेश होतो, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. त्यानंतर क्लेश तनु करणार्थ हा विषय सुरू झाला. क्लेशांना तनु केलं पाहिजे. यूजीसी नेट साठी सांगतोय बरं. यूजीसी नेटला असा अभ्यास करायचा, डोळे झाकायचं बरं का, डोळे झाकून विचार करायचं. आणि डोळे झाकून आठवणा गेलं त्रास व्हायल्यावर मग पुस्तक काढायचं कधी पण बरं का. पुढके सर रात्री पण झोपल्यावर जरी असं वाटलं काहीतरी होता विषय, उघड डोक्याला ताण द्यायचा. ताण देऊन देऊन आठवणा गेलं, चला एकदा पाहूयात, मग बघायचं, परत आणखी झोपी जायचं. म्हणजे झोपून विचार करायचं, चिंतन करायचं. योगसूत्र पाठ होऊन जातं. असंच आपोआप पाठ होतात. 1 ते 195 पाठ होऊन जाते बरं का. पुढके सर एक पहिल्या सूत्रापासून शेवटचे 195 सूत्र, एक पाद नाही, अखंड असे पाठ होऊन जातील सूत्र, आणि अर्थासहित पाठ होतील. यासाठी विचार करायचा. असं तर काय सांगत होतो, क्लेश तनु करणार्थश्च. मग क्लेश काय आहे भाग तो सांगा. मग 5 क्लेशांची नावं सांगितली. क्लेशांची नावं सांगितल्यानंतर त्या क्लेशांचा काय सांगितलं, विस्तार कसा सांगितला, अवस्था, त्या क्लेशांच्या अवस्था, प्रसुप्त तनु विच्छिन्नोदाहरण अशा सांगितल्या गेल्या. त्यानंतर मग अवस्था सांगितल्यानंतर क्लेशाचा विषय सांगा. मग अविद्या क्लेश काय आहे सांगितला, 5वं सूत्र. मग पुढं अस्मिता क्लेश, अस्मितानंतर राग, त्यानंतर द्वेष, आणि 5वा अभिनिवेश. हे 5 क्लेशांचं व्याख्या केली. 5 क्लेश सांगितले आहेत. मग ते कसे कमी केले पाहिजेत, ते नष्ट कसे केले पाहिजेत, तर ते प्रतिप्रसव हे या हा सूक्ष्म, 10वं सूत्र झालं. तदनंतर ध्यान हे या तद्वृत्तया क्लेशमूल कर्माशयो दृष्टा दृष्टजन्म वेदनीया. क्लेशाचं मूल सांगितलं. क्लेशाचं मूल नाही बरं का, क्लेशमूलक कर्मसंस्कार बरं का. कर्माचा समुदाय, वर्तमान जन्म, भविष्यकालीन जन्म प्रभावित करणारा शुभाशुभ सुख दुःख भोगरूप बनून उतरत असतो, असं सांगितलं गेलं 12व्या सूत्रामध्ये. क्लेशमूल कर्माशयो, क्लेशमूलक म्हणजे क्लेशांना जन्म देणारा काय आहे, कर्मशय. आपलं दुसऱ्या सूत्रापासून क्लेश सुरू झालेत बरं का. क्रियायोगाच्या नंतर दुसरं सूत्र क्लेश असं सुरू झालं पूर्ण पात्रे सर. ते आणखी क्लेश सुटले नाहीत बरं, क्लेश सुटले नाहीत. आणखी क्लेशाबाबतीतच चिंतन चर्चा चालू आहे. कशी चालू आहे ते पाहायचंय आपण, त्याचे पैलू बरं का. ते सांगितल्यानंतर क्लेशाचं मूल सांगितलं. आता क्लेशाचं मूल काय आहे, दुसऱ्या प्रवेश करत होतो विषयात आपली, कर्माशय. मग आता विषय सुरू झाला कर्माशय, आलं का लक्षात. आणि तो कर्माशय काय करतो, दृष्ट अदृष्ट जन्मवेदनीया, तो देणारा आहे असा. मग त्यानंतर पुढे विषय येतोच. मग पुढे सुरू झालं त्या कर्माशयानं त्या जे क्लेश निर्माण होतात त्याचं फल काय प्राप्त होतं, तर 13वं सूत्र. सतीमूले तद्विपाको जाती आयुर्भोगा. काय प्राप्त होतं, विपाक रूप कर्माचं फल, जो विपाक आहे त्याने काय प्राप्त होतं,
जाती, जाती म्हणजे जन्म, काळा जन्म. गोरा उंच ठेंगू पशु पक्षी, वनचर जलचर उभयचर, जे काय जाती प्राप्त झालेली आहे ते जाती आयुष्य. कशाने प्राप्त झालेली जाती? कर्माशयाने. कर्माशयाने, तद्विपाकाद्वारे, कर्माच्या फलाद्वारे प्राप्त झालेला आहे. हे असंच का? एक झोली में फूल भरे है, एक झोली में काटे रे, कोई कारण होगा. काय कारण आहे? तर कर्म आहे कारण, बाकीच कोणी कर्म. नाही. कारण काय? आपणच आपले आहोत, दुसऱ्यानं कोणी केलेलं नाही, देवानं नशिबाला दिलेलं नाही, आपणच केलेलं. केले कर्म झाले, त्याची फळं आले. अगोदर केलेलं कर्मच फलरूपाने आलेलं आहे. त्यामुळं बोये पेड बबुल का आम कहां से लाए, ज्यांना जे पेरलेलं आहे तेच प्राप्त झालंय. या सूत्रामध्ये सांगितलं की सती मुले तद्विपाको जाती, जाती. नुसते आयु. जाती जन्मत नाही ठरत, आयु आयुष्य. किती आयुष्य आहे ते सुद्धा कर्माशयानेच ठरवलं आहे, विपाकाद्वारे ठरलेलं आहे. मग आणि ठीक आहे, भोग. आयुष्यात तेवढं ठरलं का? नाही, भोग सुद्धा. सत्ता, संपदा, पुत्र, पौत्र, पत्नी, सत्ता, जे काय असेल ते, ऐश्वर, शरीर, जे 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 भोगाची जे काही वस्तू आहे ती सर्वच. आता भोग सुद्धा कोण ठरवलेला आहे? कर्मशयाने. विपाकानेच ठरवलेलं आहे. त्यामुळे ते आपल्या हातात नाही. मात्र काय काय टाळता येतं ते पुढे सांगणार आहेत. मग ते विपाकाद्वारे हे प्राप्त होतं, कळालं. हे विषय कशाचा सुरू झालाय? क्लेशापासून आपण कर्माशयाकडे उतरलेलो आहोत आता, बरं का? क्लेशाकडे का बरं उतरलो होतो? समाधी भावनार्थ क्लेश तनु करणार्थश्च, क्रियायोगाने क्लेश तनु होतात हे सांगितलं होतं, म्हणून आपण इकडे आलतो, बरोबर. बरं का? त्यानंतर मग पुन्हा आता सांगतात ते अल्लाद परिताप फलाहा पुण्या पुण्य हेतुत्वात. आता जे पूर्वोक्त सांगितलेले जे जाती आयु भोग आहेत, सुखदुःख रूपी फल देणारे जे आहेत, त्यांचं कारण काय आहे हो? हे जे फल आहेत प्राप्त व्हायचं काय? जाती आयु भोग, बरोबर आहे. हे जे प्राप्त झालेत ते कशाद्वारे प्राप्त होतात आणि त्याच्यातून काय प्राप्त होतं? एकात आल्हाद आणि एक ताप. ताप म्हणजे दुःख. आता जाती संबंधी बी काय जणाला नाही हो देवानं, काही जणाला असं वाटतं की गोरं करायचं होतं, काही जणाला वाटतं रंगात काय हो आरोग्य चांगलं पाहिजे होतं. जे मिळालं नाही कुणाला कशात वाटतं, म्हणजे ते कुणाला ताप झाला त्या, बरोबर आहे, कुणाला तो आनंद आहे. म्हणजे जाती सांगतोय मी, जाती झाली. त्यानंतर आयुष्य, कोणी म्हणतं आयुष्य काय करायचंय हो? चांगलं पाहिजे, एकच दिवस जगाव पण भागासारखं जगावं. शेळी बनून 100 वर्ष काही कामाचं नाही. आज प्रत्येकाची भावना आहे. म्हणजे ताप आणि मग तो तुमचं आयुष्य चांगलं आहे हो, बरं का? म्हणजे कुणाला आल्हाद, आल्हाद म्हणजे आनंदी, आणि कुणाला ताप निर्माण होतो. परत आता भोग, भोगही कसे मिळतात? कुणाला आनंददायी भोग प्राप्त होतात, कोणाला दुःखदायी होतात. मग ते कारण काय आहे त्याचं? ते आल्हाद परिताप फलाहा, त्याचा हेतू काय आहे? मग कुणाला आता म्हणलो ना, एक झोली में फुल भरे हे, एक झोली में काटे रे. एकाच्या आयुष्यामध्ये त्रास आहे, त्रास आहे, अरे रे रे किती परीक्षा आहे, आयुष्यभर हालापेष्टाच. काय कारण आहे त्याचं? परिताप, त्याला ताप प्राप्त होतोय. आणि एक आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले आहेत, कधीच दुःख नाही, कधीच काम करत नाही, पण खूप आरामात जगतोय. काय कारण आहे? त्याला आल्हाद आहे, याला ताप आहे. तर ते सांगतात त्याचा हेतू काय. हेतू म्हणजे कारण काय? तर पुण्य, पुण्य पुण्य. हेतुत्वात. त्याचं कारण काय आहे? पुण्य पुण्य अपुण्य. पुण्य हेतुत्वात. पुण्य किंवा अपुण्य म्हणजे पूर्वी केलेलं कर्म, कर्माशय विषय काय सांगतोय? कर्माशय कसा आहे? कर्मशय. पापाचं फल असेल ते ताप प्राप्त होईल, आणि पुण्याचं कर्मफल काय होईल? आल्हाद. हे या सूत्रामध्ये 14व्या सांगितले. ते आल्हाद परिताप फलाहा पुण्य अपुण्य हेतुत्वात. त्याचा हेतू, त्याचं कारण ती आहे. आता भौतिक सुखासंबंधीच आणखी काय सांगतात? परंतु आता विवेकी साधकाबद्दल सांगत आहेत. विवेकी साधकाला तर सगळंच दुःख आहे हो. आपण काय म्हणतो? बुवा त्याचं लय चांगलं आहे, बुवा तुमचं लय चांगलं आहे हो, तुमची नोकरी लय चांगली आहे बघा. पुडकेसर माझी लय अवघड आहे, ठोसा सराचं चांगलं आहे. काही नाही हो, मला लय ताप आहे. असं म्हणतात, बरोबर आहे. तुम्हाला त्यांचं बरं वाटतं, बरोबर आहे. आणि ठोसर सर नाही नाही, आपलं आपलं बरं आहे, जे आहे ते तुम्हाला बरंच वाटत असेल, ठीक आहे, असो. परंतु आता इथं काय सांगत आहेत? विवेकीला काय वाटतं? आता विवेकीला दोघांचंही चांगलं वाटत नाही.
त्याला सगळ्यातच दुःख आहे. काय हे 15वं सूत्र बरं का. आता हे ताप आणि म्हणजे आल्हाद आणि ताप हे पण अज्ञानच आहे बरं का. जर भोगामध्ये कुणाला आनंद येतोय आणि कुणाला भोगामध्ये दुःख प्राप्त होतं, हे दोन्ही अज्ञानाचं आहे. याचं कारण दोघांचंही अज्ञानाचं आहे बरं का. म्हणून परंतु विवेकी जो योगी आहे त्याला तर सुखात पण दुःखात पण दुःखच आहे. दुःखात पण 15व्या सूत्रात सांगतात. काय सांगतात? परिणाम परिणाम ताप ताप संस्कार संस्कार दुःखैर दुःख गुणवृत्ती विरोधाच दुःखमेव सर्वम विवेकिनः. अहो काही पण असू द्या, ताप असू द्या आणखी काही असू द्या, सगळंच दुःखमय आहे. कुणाला? विवेक योग्याला. कारण त्याला माहितीये कैवल्यच केवळ सुखकारक आहे. कैवल्य मोक्ष हेच सुखाचं अंतिम स्थान आहे. बाकीचं सुख नाही कोठे आली या संसारा. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ. रात्रंदिवस काय संसार दुःख मुळ चहूकडे विंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ म्हणतात. म्हणजे दृष्टी सम्यक ख्यायते, सम्यक दृष्टी, सम्यक ज्ञान होणे बरं का. पुरुष तत्वाचं ज्ञान होणे, स्वविवेक जागृत होणे, याच्यातच सुख आहे. त्या अतिरिक्त व्यतिरिक्त सगळीकडेच दुःख आहे. सर्वम दुःखमेव सर्वम विवेकिनः. विवेकीला तर चांगली बायको मिळण्यामध्ये दुःख आहे आणि बायको न मिळण्यामध्ये दुःख आहे बरं का. त्याला नोकरी मिळण्यामध्ये बी दुःख आहे, नोकरी सोडण्यामध्ये दुःख आहे. त्याला दुःख मिळवा ते म्हणून सांगितलं. हा, त्यांना कुठे पण दुःख आहे. म्हणजे हे विवेकी, विवेकीला जगत दुःखमय आहे. आलं लक्षात? हे सांगायचं होतं मला. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःखांनी सत्व रजतम गुणांच्या स्वभावात परस्पर विरोध असल्यामुळे विवेकी योग्यासाठी सर्व दुःखच आहे. म्हणजे अर्थात लौकिक सुख सुद्धा दुःखाप्रमाणेच आहे बरं का. आराम सुद्धा जे काय प्राप्त व्यवहारी लोकांना जे सुख वाटतं, कुडके सरांना, ठोसर सरांचा जे नोकरी चांगली आहे मला लय त्रास आहे वाटतं, तर ती योग्याला तर ते पण दुःखाचंच वाटतं. त्याला कोणतंच सुखाचं वाटत नाही असंही सांगायचं. चला विनोदाचा भाग झाला, आपण पुढे जाऊया. सगळंच दुःखमय आहे आपण पाहिले पूर्वी. वाचून घ्या म्हणलं होतं भाष्य त्याचं तुम्हाला. भाष्य खूप मोठं आलंय त्याच्यात. परिणाम दुःख हे पाहिलं होतं, विस्तार केला होता आपण, बोललो होतो बहुतेक याच्यावरती. परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोध दुःख, हे दुःख सांगितलं गेलं. मग आता आपला विषय झाला होता, 4 तत्व सांगितले होते आपण तत्वज्ञानामध्ये, भारतीय तत्वज्ञान बरोबर आहे गेल्या सेमिस्टरमध्ये. तर 4 गोष्टी कोणकोणत्या होत्या? हेय, हेय हेतू, हान आणि हानोपाय. हानोपाय, 4 गोष्टी. म्हणून अगोदर फिलॉसॉफी घेऊन नंतर तत्वज्ञान आपल्याला योगदर्शन सुरू केलंय. हे महत्वपूर्ण आहे. म्हणजे संकल्पना इथं क्लिअर होतात आपल्याला. आलं लक्षात? तर हेय म्हणजे काय? नको असलेलं. हे शब्दाचा अर्थ काय आहे? नको असलेलं. मग काय नकोय? दुःख. म्हणजे अंतिमतः कोणी म्हणेल काम नकोय, आराम पाहिजे. म्हणजे अर्थ काय आहे? काम का बरं नकोय? त्रास नको, म्हणजे दुःख नकोय. कोणी म्हणेल काय? रोग नकोय. कोणी म्हणेल काय? रोग नकोय. का बरं रोग नकोय? त्रास होतो म्हणजे दुःख होतं नको. आणखी काही पण घ्या जगातली कोणती, कुणाला दारिद्र्य नकोय. कोणी म्हणेल दारिद्र्य नकोय. दारिद्र्य का नकोय? अभावात जीवनामध्ये काय होतं? दुःख होतं. म्हणजे इथून तिथून अंतिम काय नको आहे? दुःख नकोय. म्हणजे त्या नको असलेल्या गोष्टीला काय नाव आहे? हेय. दार्शनिक भाषेमध्ये नको असलेल्या गोष्टीला नाव काय आहे? हेय. काही पण घ्या, आता जगातली कोणती पण वस्तू ठेवा, का नकोय विचारा, दुःखापाशी येऊन थांबते. बरोबर आहे. आणि मग का पाहिजे ते विचारा. पण आता दुसरं, हा पाहिजे काय विचारा. पाहिजे काय? पाहिजे चांगली नोकरी पाहिजे. का बाबा? नोकरीसाठी नोकरी नको, सुखासाठी पाहिजे. सुखासाठी. कुणी म्हणेल बायको पाहिजे. का पाहिजे बाबा? व्यवस्था करते, सुखासाठी. एक म्हणतो एक ब्रह्मचारीच असतो, बायको नकोय म्हणतो. मग त्याला विचारा का नकोय बाबा? हे बहुत त्रास असतो. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम, पुन्हा पुन्हा. बायकोचंही दुःख आहे, नको म्हणे, झंझट कशाला, त्याला दुःख. एक निर्व्यसनी असतो,
एक निर्व्यसनी असतो, काहीच खात पेत नाही बरं का, म्हणजे व्यसन करत नाही का, चांगलं जगायचंय, व्यसन चांगले नसतात, दुःख प्राप्त होत. आणि एक व्यसन करतो, व्यसन करणाऱ्याला विचारा काय व्यसन करतो, दुःख दुःख विसरण्यासाठी. विसरण्यासाठी. करण्यासाठी. बरं का, म्हणजे जगातील प्रत्येक गोष्ट उपाय चुकीचा करत असेल, उपाय चुकीचा असेल, पण ध्येय हे दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती, हेच जगाचा उद्देश आहे. बरं का, एकमेव तत्वज्ञानानुसार 6च उद्देश ठरतात. 6 ध्येयाच्या व्यतिरिक्त ध्येयच नाही जगामध्ये कोणतं. तर सरासरी जर एकच म्हणायचं झालं तर सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती प्रत्येक जीवाची उडी आकडेच आहे. कारण का, तर सुखरूपच आहे आत्मा. आत्मा हा सुखरूप आहे, सच्चिदानंद रूप असल्या कारणाने तो आत्मा आनंदाचीच इच्छा करतो. मार्ग चुकीचा निवडत असेल, आता आत्महत्या करणाऱ्याला विचारू, आणखी थोडक्यातच समजून देण्यासाठी करतोय. आत्महत्या करणाऱ्याला विचारा बरं, का केली आत्महत्या बाबा? त्रास होतो. दुःखाचं टोक चाललं. म्हणजे काय नकोय, हा त्रास सहन करतो मरणाचा, परंतु त्या त्रासापेक्षा हा त्रास सोपा आहे म्हणतो, म्हणून बरोबर आहे. म्हणजे मरणाऱ्याला सुद्धा मरण्याचं दुःख सहन करतो, परंतु त्याला दुःख सहन होत नाही कोणतं तरी, म्हणून दुःख नको आहे. सरासरी फायनल झालं. सिद्धांत काय ठरला, जगातील प्रत्येक व्यक्तीला नाही, दुःख प्राण्यांना नको आहे. सुद्धा दुःख नको आहे. आणि तात्विक दृष्टी म्हणजे तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये नको असलेल्या गोष्टीला काय म्हणलेलं आहे, हेय. हे हेय आलं लक्षात. तर या सूत्रामध्ये सांगतात, मग हेय काय आहे, योग दर्शनातील आपल्याला बौद्ध दर्शनातील हेय, सांख्य दर्शनातील हेय, वेदांत दर्शनातील हेय, असं प्रत्येक दर्शनानुसार हेय, हे हेतू, हान आणि हानोपाय. तर ह्या सूत्र सगळे दर्शन सांगतात बरं पूर्णपात्रे सर, सर्व दर्शन हे 4च सांगतात गोष्टी बरं का. आणि या 4च गोष्टी जीवासाठी आहे, आणि या 4 गोष्टीच्याच मागे जीव ही पळालेला आहे, फक्त मार्ग चुकलेला आहे. मार्ग चुकलेला आहे पण पाहिजे हे 4च गोष्टी बरं का. म्हणून मग पतंजली सांगतात आता हेय आहे काय, तर 16व्या सूत्रात सांगतात, हेयम दुःखम अनागतम. हे काय आहे, तर भविष्यकालील अनागत, अनागत म्हणजे पुढे प्राप्त होणार दुःख हे आहे. म्हणजे पुढे दुःख, हे पुढचं दुःख का, याविषयी आपण पाहिलं होतं. भावी काळातील दुःख नकोय का, कारण अगोदर जे दुःख भोगलंय त्याचा आता काही आहे का, अर्थात आपण काही त्याला करू शकतो का, होऊन गेलेल्या गोष्टीला आता काही करू शकत नाही. म्हणून अगोदर हे दुःख भोगून सारलेलं आहे, त्यामुळे ते हेय नाही बरं का. अगोदर जे दुःख भोगलेलं आहे ते दुःख हेय कोटीमध्ये येत नाही. कारण का, कारण ते ऑलरेडी भोगलेलं आहे, आता काय त्याचं आहे. हेयम दुःखम अनागतम, ठीक आहे. वर्तमान काळात भोगत आहेत ते हे आहे का, नाही, कारण ते भोगून सारणार आहे बरं का. म्हणून संचित प्रारब्ध आणि क्रियमान यापैकी प्रारब्धाचा जो भोग आहे तो भोगूनच सारावा लागतो, बाकीचे 2 थांबवता येतात. आलं लक्षात, बाकीचे 2 थांबवता येतात. देह तवसे प्रारब्धाधीन, याचा कामेशीन भाऊ वाहुभार, अन्नच्छादन हे तो प्रारब्धाधीन, इत्यादी सगळ्या गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत, ते टाळता येत नाही. म्हणजे जे भोगत आहोत आपण ते भोगून सरणार आहे, आणि जे आधी भोगून सारलेलं आहे तेही हेय कोटीमध्ये येत नाही. मग येतं कोणतं, तर भावी काळातील येणारे दुःख हे टाळता येऊ शकतात, मग तेच हेय आहे असं सूत्रकार सांगत आहेत. पुढे सांगतात, सर आता एकच मिनिट विचारू का. सर बोला. आपल्याला पुन्हा पुन्हा एक असं सांगितलं जातं की तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे भविष्यात हे ठरलेलंच आहे, तुम्ही कठपुतली आहात. मग ते आणि हे कसं जुळतं. परत सांगा काय म्हणलं, मला नाही कळलं. हा, मला काय म्हणायचं की हेयम दुःखम अनागतम, म्हणजे जे येणारं दुःख आहे ते आपण टाळू शकतो याद्वारे. परंतु आपल्याकडे असं सतत म्हणलं जातं की भविष्यात तुमचे जे काही गोष्टी घडायच्या आहेत ते ठरलेले आहेत, काय घडणार आहे हे, तुम्हाला फक्त त्या हम्म. वाटेवर जात राहायचंय. मग ते ह्याच्याशी कॉन्ट्रास्ट होत नाही का. थांबा, ठीक आहे. भोगास प्रवृत्त झालेलं आहे जे कर्मफल जे भोगण्यास तयार झालेले प्रारब्धवश, ते नाही टाळायचं म्हटलं आपण, परंतु आपण कर्म करत आहोत. पाप पुण्यात्मक कर्माचे प्रकार पुढे सांगितले जाणार आहेत, त्याद्वारे फल तयार होतं ना, ते फल तयार होऊन आपण थांबवू शकतो ना, ते थांबवायचे. आणि ते कशाद्वारे थांबवता येतं, क्रियायोगाद्वारे थांबवता येतं, ते अभ्यास वैराग्याद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करून थांबवता येतं, ते अष्टांग योगाद्वारे सुद्धा होतं. हे अष्टांग योगाकडे जात आहोत आपण,
29व्या सूत्र आपलं अष्टांग योगाचं येणार आहे. मग हे आता हे हेतू सांगणार आहेत सर्वच आता. बरं का, जे ठरलेलं आहे म्हणजे बरं का कर्माच्या फलानुसार होणार आहे म्हटलेलं आहे. पण कर्माचं फल जे प्राप्त आहे, फल रूपाला आलेलं आहे, ते टाळता येणार नाही. पण कर्म निर्मिती होणं टाळता येतं ना. क्लेश तनु करणार्थश्च. क्लेश तनु करणार्थश्च. क्लेश तनु करणार्थश्च, क्लेशांना तनु करणे आणि भावी चित्तावरती झालेले संस्कार. बरं का, आपल्याला समाधीद्वारे संस्कार क्षय करता येतात, वासना क्षय करता येतो, चित्तनाश करता येतो, चित्तवृत्तीचा निरोध करता येतो. चित्तवृत्तीचा निरोध जेव्हा होतो, असंप्रज्ञात समाधी जेव्हा प्राप्त होते, त्यावेळेस त्या योग्याचं कर्म अकर्म होतं. कोणतं कर्म होतं त्याचं? अकर्म होतं. म्हणजे त्याच्याकडून कर्म घडत नाही. कर्म घडत नाही म्हणजे त्याचं फल जनकता राहत नाही, फल निर्माण होत नाही, म्हणजे ते निर्बीज अवस्था होते योग्याची. म्हणून त्याला ते कर्म फलद्रूप होणार होत नाही. त्यामुळे हे पुढील दुःख टाळण्यासाठी दुःख येतं, पुढे येणार असं सांगितलेलं आहे. भोगास प्रवृत्त झालेलं नाही आणि अगोदर भोगलेलंही नाही, तर भावी काळातील आपण कर्माद्वारे आणणार आहोत, ते मात्र टाळता येऊ शकतं, हे सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता काय सांगितलं? हेय. हेय म्हणजे काय? नको असलेलं काय? दुःख नको असलेलं, ते हेय आहे. ठीक आहे. मग त्या हेयाचं दुसरं तत्व काय आहे दर्शनात येईल? हेय हेतू. हेतू म्हणजे काय? दुःखाचे कारण. नाही, हे याचं कारण म्हणून दुःख म्हणायचं नाही, ठरलंच नाही ना. आपण सगळ्या दर्शनानुसार विचार करायचा. हेय म्हणजे नको असलेलं, बरोबर आहे, परंतु ते प्राप्त होतं याचं कारण. म्हणजे हे याच्या ठिकाणी काय आहे? मग दुःख घ्या आता. बरं का, आता घ्या. हेय म्हणजे नको असलेलं. नको काय आहे? दुःख. मग नको आहे परंतु प्राप्त होतं काय? दुःखच. मग ते दुःख प्राप्त होतं, त्याचं कारण काय आहे? 17वं सूत्र सांगत आहेत. आता 17व्या सूत्रात काय सांगितलंय? जे दुःख नको आहे ते दुःख प्राप्तीचं कारण काय आहे, हे 17व्या सूत्रात सांगत आहेत. काय आहे? दृश्ययोः संयोगो हेय हेतु. हेय हेतु. हेयाचा हेतू काय आहे? हे त्याचं कारण काय आहे? तर ते कारण म्हणजे दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग. दृष्टा कोण आहे? पुरुष, मी. जीवात्मा. मी म्हणजे प्रत्येकाचा मी, बरं का, म्हणजे मी नाही तुमचा मी, तुम्ही. जीवात्मा. मी म्हणलं की मी म्हणा बरं का, तुमचा जो मी आहे म्हणणारा, तो दृष्टा आहे. आणि दृश्य हे प्रकृती आहे. बरं का, ती बुद्धी आहे. महत, बुद्धी, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, पंचतन मात्रा, पंचमहाभूत, हे सृष्टी जे आपण सृष्टी सर्ग झाला, तो काय आहे? दृष्ट्याचा आणि दृश्याचा संयोग झाल्या कारणाने काय झालंय? दुःख झालेलं आहे, संसार माग पडलेला आहे, कर्म माग लागलेला आहे, कर्माचं फल माग लागलेलं आहे. कशामुळे? कामाला रोज जावं लागायलंय, सकाळी उठलं कामाला जावं लागतं, हे करावं लागतं. कशामुळे झालेलं आहे? लय कालावधी गेला. ते बहुत जन्म अंती जन्मला असे नरा, खूप जन्म झाले, बहुत जन्म, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती जन्म झालेत, एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहा, सापडला देह काकटाळी न्याये, न घडे उपाय घडू आले. मनुष्य देह प्राप्तच होत नाही. हजारो लाखो करोडो फेरे झाल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो. तो मुक्तीसाठी प्राप्त होतो, नोकरी करण्यासाठी नाही, बरं का. बाकी भोग हे पशुयोनीमध्ये चांगले मिळतात, पशुयोनीमध्ये भोग चांगले मिळतात, मनुष्य योनीमध्ये भोग मिळत नाही, बरं का. ठीक आहे, असो, विषय दुसरीकडे नको जायला. तर भोग योनी नाहीच आहे मनुष्य योनी, हे मुक्ती प्राप्तीसाठी मिळालेला एक चान्स आहे. मग हे कधी झालेलं आहे? एवढी भानगड, एवढं दुःख का झालंय, कधी झालंय, कशामुळे झालंय? तर सांगत आहेत दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग. कधी झालाय बाबा संयोग? लई दिवस झाले. किती झाले सांगता येत नाही बाबा, अनादी खूप 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 दिवस झाले. मग आता पुढे सांगणार आहेत का झालाय, त्याचा हेतू पण सांगतील आता. मग कळालं दुःखाचं कारण काय आहे? त्या हेय म्हणजे त्या दुःखाचं कारण काय आहे? दृष्ट्याचा म्हणजे पुरुषतत्वाचा प्रकृती तत्वाशी झालेला संयोग होय. आणि प्रकृती कशी आहे? प्रकृती जड आहे.
त्रिगुणात्मिक आहे, जड आहे. मग ती संसाराला लावले दिवस रात्र. जब से हुई शादी, काहीतरी एक हिंदी गाणं आहे बघा, काहीतरी आहे, सर्च करा पुन्हा. लई लागले म्हणे कुठाने, मागं वाटलं सुख असतंय पण नाही. मग ते पुरुषाला वाटलं आनंद होईल, परंतु ते प्रकृतीच्या फंदात पडला आणि संसार मागे पडला, आणि एवढा पडला तो स्वतःलाच विसरून गेला. मी कशाला आलोय हे विसरलं, मी कोण आहे हे विसरला, आणि त्यांनी यामध्ये फिरून 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 अनेक जन्म घेतोय, अनेक जन्म घेतोय, आणि दुःख 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 भोगतो आहे. म्हणून या दुःख भोगण्याचा, जे कोणते दुःख असतील सगळे, याचं हेतू म्हणजे कारण काय आहे, तर दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग आहे. कळालं? ठीक आहे, आपण पुढे जाऊयात आता. मग दोन दोन तत्व कळाले आपल्या. हे एक कळालं, योग दर्शनानुसार हे एक काय आहे, अनागतम हेयम दुःखम अनागतम. आता त्या हे याचा कारण काय आहे, हेतू काय आहे, द्रष्टा दृश्ययो संयोगो हेय हेतु. कळालं? ठीक आहे. दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग तेच याचं कारण आहे. मग आता विषय येतो, हे दृश्य काय आहे हो, हे दृश्य कसं आहे हो, त्याचं स्वरूप कसं आहे, दृश्य कशाला म्हणायचं, कसं कसं असतं दृश्य, सांगा बरं. दृश्य म्हणजे काय आहे? दृश्य प्रकाश म्हणजे क्रिया प्रकृती. दृश्य म्हणजे प्रकृती. दृश्य कुणाला म्हणलंय माहितीये का? समग्र प्रकृती, बरं का. दृश्य कसं आहे मग? प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोग अपवर्गार्थम दृश्यम. दृश्य कसं आहे? प्रकाशशील म्हणजे सत्वगुणाचं आहे, सत्वगुणशील आहे. क्रियाशीलम, क्रियाशील म्हणजे रजोगुणाचा आहे, चंचलता पण येते कधी. स्थितिशीलम, स्थितिशील कसं आहे? जड आहे, सौम्य थांबल्या ठिकाणी थांबतं या प्रकृतीमध्ये. मग माणसं पण असतात जड, चंचल असणारी माणसं पण कधी थांबतात. अहो लई पळताव, धावपळ करताव, कस काय बसलाव की बाबा, आपण म्हणतो कधी कधी. चंचल असणारा माणूस कधी कधी थांबतो, त्याच्यात तमोगुणाचं आधिक्य झालं, स्थितिशीलता वाढली. कधी कधी लई शांत बसतंय, आज लईच धावपळ करायला लागलाय, मनत बसना गेले आज ठिकाणी. का? क्रियाशीलम, कधी गुंतो वाढायला लागतो, कधी कधी लईच ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागला, लईच करायला लागलाय, कधी कधी प्रकाशशील व्हायला लागतं. हे सजीवामध्ये झालं. आता निर्जीवामध्ये झालं होतं. निर्जीवामध्ये दगड पर्वत कसे आहेत? स्थितिशीलता जास्ती आहे, क्रियाशीलता कमी आहे. वाऱ्याद्वारे पाण्याद्वारेच ह्या जड वस्तूला ढकललं जातं. कुडके सर बरोबर आहे ना? दगडधोंडे पण हो. क्रियाशील होतात, परंतु हो. स्थितिशील जास्ती आहेत, आणि प्रकाशशील अत्यंत कमी आहेत. कमी. आता पाण्याला घेऊयात. मग पाण्याला घ्या, पाणी पण कसं आहे? प्रकाशशील, क्रियाशील, स्थितिशील, परंतु आधिक्याने कमी असेल. वायू त्याच्यामध्ये 3 आहेत, कमी अधिक प्रमाण. आकाश तत्व, आकाश तत्व सुद्धा प्रकाश क्रिया स्थितिशील आहे. मग इंद्रिय सुद्धा तसेच आहेत सगळे, मन सुद्धा तसंच आहे, चित्त सुद्धा तसंच आहे. का बरं असं, का बरं आहे प्रकाशशील क्रियाशील स्थितिशील? का? कंटेन्स, सामग्रीचे तिन्ही पासून तयार झालेली आहे, बरोबर आहे. बाप जैसा बेटा, बरोबर आहे. जन्म झालाय प्रकृतीपासून, आणि प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मिक आहे. त्रिगुणात्मक. प्रकाशशीलम, क्रियाशीलम, स्थितिशीलम, हे 3 गोष्टी कळाल्या. कशी आहे? दृश्याचं नुसतं वर्णन करता आलं पाहिजे. प्रकाशशीलम अंडरलाईन करायचं त्याबद्दल्या. प्रकाशशील म्हणजे प्रकाशक आहे. ज्यावेळेस हे चित्त, पूर्णपात्रे सर, ज्यावेळेस चित्त सत्वगुणाचं आधिक्य होतं, त्यावेळेस त्याला वैराग्य यायला लागतं, त्याला त्यावेळेस अध्यात्माकडे ओढ लागायला लागते, मी कोण आहे विचाराकडे लागतं, भोगाकडून तो त्यागाकडे प्रवृत्त व्हायला लागतो, प्रगट व्हायला लागतं स्वरूप. आणि ज्यावेळेस तो क्रियाशील होतो तेव्हा बसूच वाटत नाही, त्याला चंचल व्हायला लागतं, आणि कधी कधी जडता यायला लागते. म्हणजे हे 3 गुण हे माणसात नाही बरं का, समग्र सृष्टीमध्ये आहे. मग काही पण घ्या. आपला विषय झाला होता सांख्य दर्शनाच्या वेळेस, कुडके सर बरोबर आहे ना? आपण हो घरात सर, झालं प्रत्येक होतं. भिंती पाहिल्या, पडदे पाहिले, काच पाहिले, पाणी वारा हा. सगळं सगळं पाहिलं होतं बरं का. कोणत्यामध्ये कोणता हो. गुण जास्त आहे? म्हणजे प्रकृतीतील, म्हणजे कशातील? दृश्य हे 3 गुणाचं आहे. त्यामुळं प्रकृती दिसत नाही बरं का. प्रकृती हे नाही, कशी आहे? अदृश्य. अदृश्यच आहे बरं का. ही गुणाद्वारेच प्रकट होतं.
बरं का. गुणाद्वारे आपण तिला ओळखतो. ही प्रकृती किती सुंदर आहे म्हणतो आपण, निसर्ग किती सुंदर आहे, हा ते आपण गुणाद्वारे पाहता येतं, प्रकृतीला पाहता येत नाही. सूक्ष्म आहे प्रकृती, सूक्ष्म आहे. प्रगट हे गुणाद्वारे होते. ठीक आहे. मग 3 गुण कळाले प्रकृतीचे, म्हणजे दृश्याचे. विषय काय आहे, चला विषय कसा आलाय आपला, विषय आला हेय दुःख, हेय हेतू. हेतू काय आहे, विषय कसा आलाय, गुंफायचे बरं काय, सूत्र सोडायचं नाही बाजूला, एकात एक गुंफलंच पाहिजे. हेय, हे का बरं सांगितलं, मागे जाऊ का, नको जाणार नाही जाऊ, नाही नाही आता नाही. नको, हा घाबरली, हा ठीक आहे. ठीक आहे, असं मागे नाही जात. हा मग ठीक आहे, कळालं म्हणलं म्हणजे भिलो, मग बरं झालं, मग असं पाठ करत जाऊ, नाहीतर मी मागे जातो परत, मला नाही बे वाटत. तर हे कळालं, हे आपल्याला आलो होतो आपण. हेय, मग हे याचा हेतू सांगितला. हे याचा हेतू काय आहे, दृश्य, दृश्ययो संयोग. दृष्ट्याचा दृश्याची द्रष्टादृश्य. झालेला संयोग. मग विषय, हे दृश्य काय आहे, मग प्रश्न पडला, दृश्य काय आहे. प्रकाशशील, मग यासाठी गतिशील, 18वं सूत्र सांगितलं. आलं का लक्षात. हो सर. 17व्या सूत्राचा 18व्याशी संयोग, 17व्याचा 16व्याशी संबंध आहे. आलं लक्षात. संबंध सोडायचा नाही, कुठेच बाजूला जाणार नाही आपण, संबंध सोडायचा नाही, एकमेकाला चिकटूनच यायचं पुढे पुढे. ठीक आहे. मग आता काय विषय निघाला, मग ह्या दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग दुःखाचं कारण आहे. मग दृश्य काय आहे विचारावंच लागेल ना, हे दृश्य काय आहे. मग यासाठी पतंजलींनी हे सूत्र घेतलं 18वं. दृश्य काय आहे, दृश्य काय आहे, मग प्रकाशशील. दृश्य काय आहे, क्रियाशील. दृश्य काय आहे, स्थितिशील. स्थितिशील आहे. हा मग ठीक आहे. असं कसं होईल, प्रकाशशील, क्रियाशील, स्थितिशील, कुठं दिसतंय सांगा बरं, कुठून प्रकट होतं. अहो भूतेंद्रियात्मक. भूतात्मक आहे ते, भूताद्वारे पहा ना. पाणी कसं आहे, पाण्यात पहा प्रकाशशील, क्रियाशील, स्थितिशील. मग पृथ्वीमध्ये पहा, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, पंचभूतेन भूतात्मकम. इंद्रियात घ्यायचं नाही आधी, भूतात्मकम. हे कळतंय का हो दुधगावकर सर, हो. तुम्ही कॅमेरा चालू ठेवा. कळतंय खूप सर. सुंदर आहे सूत्र, नाही, फार सूत्र छान खूप आहे, सुंदर आहे. दृश्य, एकदम छान. विषय काय सांगतो, दृश्य. दृश्य कसं आहे, प्रकाशशील, क्रियाशील आणि स्थितिशील. दाखवा बरं, प्रकृती कुठे आहे दाखवा बरं. प्रश्न लगेच केला, एवढ्यात नाही, एवढ्यावर नाही थांबलं हे, मध्ये प्रश्न केलेले आहेत. दाखवा प्रकृती कुठे आहे. अहो दिसत नसते हो. मग काय म्हणे, दिसत नसते. का बरं दिसत नसते, ती सूक्ष्म आहे. मग कसं म्हणलो तुम्ही, प्रकाशशील, स्थितिशील आणि क्रियाशील दाखवा. मग पुन्हा अर्ध सूत्र घेतलं, मी अर्धच वाचलं होतं पासी सर. प्रकाशशील, क्रियाशील, स्थितिशील, हे 3 गुण सांगितले प्रकृतीचे. पण प्रकाश आणि क्रिया आणि स्थिती कुठे, कसं दाखवायची, दाखवा म्हणल्यावर मग पतंजलीने बाकीचं भूतात्मकम. भूत पहा, भूत म्हणजे भूत नाही बरं, भूत म्हणजे कळालं का हो, पंचमहाभूत. पंचमहाभूत. कोण अर्ध्यात जॉईन झालेला असेल तर. भूत, भूत पहा. मग 5 भूत आहेत. 5 भूत कशी आहेत पहा. मग पारदर्शक आहे म्हणजे प्रकाशशील आहे. कोणतं भूत चंचल आहे ते क्रियाशील आहे. कोणतं भूत अतिजड आहे ते स्थितिशील आहे. परंतु स्थितीमध्ये सुद्धा प्रकाश आणि क्रिया आहे, अल्प आहे, अल्प आहे, जास्त प्रगट आहे. क्रियाशीलतेमध्ये सुद्धा जडता आहे, परंतु अल्प आहे बरं का, म्हणजे मिक्स आहे. 3 गुण वेगवेगळे नाहीत. कारण कुणामध्ये आईचे गुण जास्त येतात, पण बापाचे नाहीत असं नाही, सुप्त असतात. कुणामध्ये आईचे बापाचे आजाचे येतात, मग आई वडिलाचे नाहीत असं नाही, सुप्त असतात. म्हणून ही प्रकृतीचा खेळ आहे हो. प्रकृतीचा किती सुंदर खेळ आहे पहा तुम्ही. हा प्रकृतीचा खेळ आहे, पण या तिगुणाचाच खेळ आहे. हे तिन्ही सतत सोबत असतात. पंचभूतांचा गोंधळ. तुकोबराय संतांनी खूप वाङ्मय सुंदर आहे हो. वारकरी पंथाचं वाङ्मय खूप सुंदर आहे. त्यांनी सांगितलं, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ. ह्या जगत म्हणजे काय आहे, ह्या 5 पंचभूतांचा गोंधळ आहे, मिक्स आहे. मग ते एक सारखे नाही, मिक्स आहेत सगळं. मग भूतात्मकम म्हणजे जड. भूत कसे आहेत, जड आहेत. मग जड जे सृष्टी आहे ते पाहिली दुधगावकर सर आपण. मग कशासाठी पाहिली आपण, जे पतंजलींनी सांगितलं, प्रकाशशील, क्रियाशील, स्थितिशील पहा भूत. पंचमहाभूत. भूत म्हणजे भूत नाही बरं का, पंचमहाभूत पहा. मग त्याच्यात कुणात प्रकाश आहे, कुणात क्रिया आहे, कुणात स्थिती आहे. कुणात प्रकाश पण आहे, क्रिया पण आहे, स्थिती पण आहे, परंतु कमी अधिक प्रमाण पहा. मग हे कुणाचं काम आहे, मूलद्रव्य पाहणाऱ्यांचं. स्थूल भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पाहणाऱ्यांनी करा अभ्यास.
आणि पहा कशाचं भौतिकशास्त्राला काय म्हणतात तो इंग्लिशमध्ये? फिजिक्स. फिजिक्स. फिजिक्स सांख्य दर्शनाने सुरू केलेली आहे आणि वैशिष्ट्य दर्शनांनी. फिजिक्सचे तत्व इथे सापडतात. रसायनशास्त्र, द्रव्य गुण परिचय, पासी सर, म्हणून आयुर्वेदामध्ये सुद्धा द्रव्य गुण परिचय का ठेवलेला आहे? तर मग 3 गुणच पाहिजे त्याच्यामध्ये, कोणता अधिक आहे कमी आहे पंचभूत मिक्स करूनच सृष्टी झाली, ह्याच्या बाहेरचं काहीच नाही. किती संशोधन करायचे ते करा, परंतु किती मूळ संशोधन असं आहे की 3 गुणांच्या मिश्रणातूनच झालेलं आहे सगळं, परंतु कमी अधिक हे तुम्ही संशोधन करत बसा. कुणात किती आहे कुणात किती आहे कसं हे बघा असं सांगितलं. मग भूतात्मकम बरं का, मग भूतात्मकम मग नुसते भूतच आहेत. मग हे आपण काय पाहिलं होतं अगोदर? संयोग, संयोगामुळे दुःख होतंय. मग संयोग झाल्यामुळे दुःख झालंय म्हणलंय आपण. मग दुःख कुणाला होतं? भूतांना होतं का? पंचभूतांना, जडांना दुःख होतं का? नाही. मग कुणाला दुःख होतं? दृष्ट्याला, म्हणजे ह्या पुरुषाला. मग तो कसा असेल, त्याला दुःख कसं प्राप्त होतं? आता मग सगळीच दृश्य, सगळीच प्रकृती हे त्रिगुणात्मकच आहे. मग आता सांगता इंद्रियात्मकम बघा, इंद्रियात्मकम, इंद्रिय पण आता इंद्रियात्मकम म्हणजे पुरुष काही नुसता पुरुष म्हणजे चित्त बुद्धी कार्यरत होत नाही, इंद्रियाद्वारे प्रगट होते. इंद्रिय सन्निकर्ष हे जे पंचभौतिक सृष्टी आहे त्याशी इंद्रियांचा काय होतं? इंद्रिय सन्निकर्ष. असं आणखी इंद्रिय अर्थ सन्निकर्ष. भोग कसा प्राप्त होतो? इंद्रिय अर्थ आणि सन्निकर्ष. इंद्रियार्थ सन्निकर्ष ज्ञानम. आलं का लक्षात? म्हणजे इंद्रिय त्यांचा अर्थ म्हणजे त्यांचा विषय डोळे. इंद्रिय डोळे कोणत्या गुणाचा आहे? ग्रहपाठ द्यायचा का सांगायचंय? सांख्यदर्शन झालंय आपलं. रूप सर, रूप. गुण कोणता आहे त्याच्यामध्ये? अधिक कोणतं भूत आहे? तन्मात्रा. शोधा विचार करा. कारण मी म्हणलं पंचमहाभूत जे आहेत त्यांच्यामध्ये सत्वरजतम आहे. आता इंद्रियांमध्ये सुद्धा आहे. मग इंद्रियात्मकम तर डोळा. डोळ्याचा विषय काय आहे? रूप. रूप आणि ते इंद्रिय अर्थ आणि त्यांचा सन्निकर्ष याद्वारे सुख किंवा दुःख भोगतो. आता दुसरा विषय त्वचा. त्वचा काय आहे? इंद्रिय. ते इंद्रिय त्याचा विषय काय आहे? स्पर्श. बरोबर आहे. आणि त्याचं भूत कोणतं आहे? वायू. मग अशाच प्रकारे भूत आणि इंद्रियाद्वारे त्यांच्या विषयाचा भोग घेतला जातो, सन्निकर्ष होतो आणि त्या सन्निकर्षाद्वारे सुख किंवा दुःख प्राप्ती होते. ठीक आहे. मग भूतात्मकम हे दृश्य कसं आहे? भूताद्वारे प्रगट झालेलं आहे. पुन्हा हेच दृश्य इंद्रियाद्वारे इंद्रियात्मकम. आता एकत्रित घेऊयात आपण. आता एकत्रित घेऊयात. आता एकत्रित कसं आहे हे दृश्य? कसं आहे? प्रकाशशीलम, क्रियाशीलम, स्थितिशीलम आणि भूतेंद्रियात्मकम. आणि भूत आणि इंद्रियाद्वारे प्रगट झालेलं, प्रगट इथून झालेलं आहे. मग आता विचारलं, आता आणखी राहिलंय, संपलं नाही. एवढं सूत्र घेणार आहे बरं. एकच सूत्र होऊ द्या. आपलं 19 झालं होतं, परंतु 18व्यालाच आपण रंगलं. इथेच विषय लांबलाय. लांबू द्या, उद्या लांबणार नाही. कधी ना कधी होणारच होतं ते. कधीतरी होणारच होतं. बरोबर आहे. भीती वाटत असेल तर मी कधीतरी वेळ जाणारच होता. बरं झालं एकदाच. आता वापस येणार नाही. खूप छान झालं आजचं. एकदम मस्त झालंय. विसरणार नाही हो कधीच. आता काय सांगितलं आपण? त्रिगुण, प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम आणि भूतेंद्रियात्मकम. दृश्य कसं आहे? प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम आणि भूतेंद्रियात्मकम याद्वारे प्रगट झालेलं आहे. भूत आणि इंद्रियाद्वारे त्याचं स्वरूप प्रगट झालेलं आहे. हे झालं. किंवा भूतेंद्रियाद्वारे या गुणांचं स्वरूप प्रगट झालेलं आहे असं म्हणूयात. ठीक आहे. असं झालेलं आहे. ठीक आहे. मग आता कशाला झालंय हो? काय काम आहे बुवा? उगाच का बरं झालंय? आता प्रश्न विचारला. मग का बर? काय कारण आहे? काय बंद पडलं होतं? नसती उठाठेव करायची. मग आता त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे भोगार्थम. अर्ध त्यात आहे, पूर्ण वाक्य नाही घ्यायचं पुढके सर. सुंदर आहे बरं. भोगापवर्गार्थम नाही म्हणायचं, भोगार्थम. आता फक्त भोगार्थम असंच लिहावं तुम्ही. एका सूत्राचं वर्णन किती लिहिता येईल? भोगार्थम.
हे प्रकाश क्रिया स्थितिशील आणि भूतेंद्रियात्मकम. कशासाठी हो? कशासाठी? भोगार्थम. भोगासाठी. भोग म्हणजे कळाला? भोग घेण्यासाठी. कशाचा भोग? रसाचा, रूपाचा, इत्यादी इत्यादी इत्यादी. गंध, शब्द. भोग घेण्यासाठी. हा, भोग घेण्यासाठी. म्हणजे हे दृश्य कशासाठी आहे? भोग देण्यासाठी. कुणाला भोग देण्यासाठी? पुरुषाला. हे दृश्य कशासाठी आलेलं आहे? पुरुषाला भोग देण्यासाठी. भोग देण्यासाठी. आलं लक्षात? ठीक आहे. नुसतं भोगच देण्यासाठी का? मग हे उदाहरण आमचे दूधगावकर सर खूप सुंदर नवरा बायको या अर्थाने करतात, परंतु योग्य तसं नाही वाटणार, तसं करायचं नाही. पण बायको कशासाठी केली आहे? सुख देण्यासाठी या अर्थाने. मग नुसतं सुख देते बायको, बरोबर आहे? चहा करून देते, जेवाय करून देते, बाबा बाबा खूप सेवा करते, स्वच्छता करते. मग हे भोगार्थम झालं. भोगार्थम झालं. नुसतं भोगच देते का? बरं का? हे कशासाठी आले माहितीये? दृश्य सांगत कशासाठी होत आपण? हे सूत्र का सांगत आहेत? दृश्य का सांगत आहेत? दृष्टा आणि दृश्य याच्या संयोगातून दुःख. दुःख प्राप्त. हा, दुःखाचं कारण दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग सांगितलाय. मग त्याच आता ते दृश्य काय आहे हे सांगितलं चाललंय. आलं लक्षात? हा, का बरं झालाय संयोग? दुःखाचं कारण शोधण्यासाठी चालू विषय आहे. ठीक आहे. तर मग भोग प्राप्त होते. ठीक आहे. मग भोग प्राप्त होते. कधीपर्यंत भोग प्राप्त होतात माहितीये? जोपर्यंत हा पुरुष स्वतःच स्वरूप ओळखत नाही. हा पुरुष जोपर्यंत या प्रकृतीचं स्वरूप ओळखत नाही. सांख्यदर्शन झालंय आपलं, त्यामुळे कुडके सर हे नवीन वाटत नाही आपल्याला. नाही म्हणून वाटत ज्यांनी नाही. फिलॉसॉफी चांगली झाली, ज्यांचं दर्शनशास्त्र 9 चांगले झालेत, त्यांना योगदर्शन अवघड जाणार नाही. बरं का? ते झाल्यामुळे हे ऐकायला गोड वाटतंय आणि चांगलं समजतंय. गोड वाटायला. हे व्यवस्थाच आहे, ते पद्धतीनेच केलेलं आहे. आलं का लक्षात? मग मंद जातं काय? आपण कधीपर्यंत देते भोग? मग तर तो पुरुष म्हणजे दृष्टा ओळखत नाही. बरं का? या दृश्याचं खरं स्वरूप ओळखत नाही. आता ओळखलं तुला. आता मी तुला ओळखलं, तुझं खरं रूप ओळखलं, असं म्हणतो बघा आपण व्यवहारामध्ये. काय होतं मग? त्याला काय तर शब्द आहे हो, काय हो प्रेमात काय म्हणतात त्याला? डिवोर्स नाही हो, काय तर आहे बघा. प्रेमभंग नाही हो, काय तर आहे शब्द. प्रवीण तुम्हाला माहित असेल बघा. काय तर झालं? ब्रेकअप. बेवफा. ब्रेकअप. बेवफाई. ब्रेकअपच का हो? ब्रेकअप. ब्रेकअप ना? हा हा. प्रेम झालं की काय प्राप्त होतं? भोग प्राप्ती होते. परंतु ब्रेकअप कधी होतं? संयोग कधी सुटतो? तर खरं स्वरूप ओळखल्यानंतर. बरं का? पुरुषाने प्रकृतीचं खरं स्वरूप ओळखलं की प्रकृती काय करते? आझाद केलं तुला पाखरा, आझाद केलं तुला. प्रेम वरवरलं रे तुझं काय गाणं. असो विषय नाही बरं का, विनोदात नका घेऊ. विनोदाने सांगतोय, परंतु असं अर्थ नका घेऊ बरं का. म्हणजे म्हणण्याचा हेतू तसा नाही माझा. विनोद नाही निवळ करत बरं का, समजवण्यासाठी समजेल तुम्हाला. बरोबर आहे? म्हणजे प्रकृतीचं खरं स्वरूप कळाल्याच्या नंतर मग प्रकृती आपोआपच त्याला अपवर्ग देते. प्रकृती नुसते भोग देण्यासाठी नाही बरं का. ब्रह्मजीव बिच माया असं नाहीये बरं का. ब्रह्माला आणि जीवाला वेगळं करणारी माया नव्हे, तर ब्रह्माचं आणि जीवाचं ऐक्य घडवून देणारी माया आहे. आलं लक्षात? जीवाला मुक्त करून देणं ही मायाच करते. ही प्रकृती भोग पण देते आणि मुक्ती सुद्धा प्रदान करते, या सूत्रात सांगितलेलं आहे. पण कधी मुक्ती देते? ओळखलेला देते. कधी देते मुक्ती? ओळख झाल्यावर देते. ओळखले की जवळ ठेवत नाही. ओळखलं की साथ सोडते. मग काय देते त्याला? भोगाचाही आनंद देते. आणि भोगाचा आनंद झाल्याच्या नंतर आणि त्याने जर विवेक ख्याती प्राप्त झाली, अभ्यास वैराग्याद्वारे होऊ द्या, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रिया योगा याद्वारे होऊ द्या, किंवा अष्टांग योगाद्वारे समाधी प्राप्त होऊ द्या, हे झाल्याच्या नंतर मात्र प्रकृती हा भोग देत नाही. प्रकृती काय करते? पुरुषाला अपवर्गार्थम. विषय सांगायचा होता. काय प्रकृतीचा उद्देश काय आहे संयोगाचा? एक पुरुषाला भोग देणे आणि दुसरा अपवर्ग. अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग म्हणजे
मुक्त, मोक्ष, कैवल्य. जीवनमुक्ती. बरोबर आहे. ठीक आहे. आता हे परत एकदा सूत्र व्यवस्थित घेऊयात. फक्त प्रकाश क्रिया स्थितिशीलम, हे प्रकृती दृश्य कसं आहे? प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम. आणि कशासाठी? भोगापवर्गार्थम, भोग आणि अपवर्ग देण्यासाठीच दृश्य तयार झालेलं आहे. दृश्य तयार झालेलं नाही. दृश्य आहे कशासाठी? दृश्याचा उद्देश काय आहे? दृश्य कसं कार्य करतं? त्याचा उद्देश काय आहे? त्याचं स्वरूप काय आहे? तर प्रकाश क्रिया स्थितिशील आहे, भूतेंद्रियात्मक आहे आणि भोग आणि मुक्ती प्रदान करणार हे दृश्य आहे. ठीक आहे. आणखी एका वाक्यामध्ये प्रकाशशील, क्रियाशील, स्थितिशील, भूत आणि इंद्रियाद्वारे प्रकट झालेलं आणि पुरुषाला भोग आणि मोक्ष प्रदान करण्याचा ज्याचा उद्देश आहे त्याचं नाव दृश्य होय. ठीक आहे. एवढ्या वाक्यासाठी आपण 1 तास खटाटोप केला आहे. ठीक आहे. कळालं? हा, ठीक आहे. पुढील सूत्र घेऊयात मग. आता उगा वाचून घेणार आहे, थांबायचं आपल्याला, इथे थांबणार आहोत. सूत्र काय आहे मग आता? हे दृश्य, दृश्य दृश्य पाहिलं म्हणजे काय? प्रकृती कशी आहे, त्याचं कुठपर्यंत विषय येतो हे सांगण्यासाठी 19वं सूत्र सांगितलं गेलं होतं. 19वं काय सूत्र आहे? वाचा बरं. विशेषा विशेष लिंग मात्र अलिंगानी गुण परवानी. आता हे जे दृश्य आहे आपण सांख्य दर्शनामध्ये पाहिलं होतं बघा. प्रकृती पुरुष, प्रकृतीपासून सृष्टी विसर्ग 25 तत्व माहिती आहे ना? पूर्ण पात्रेसर. हो सर. बरोबर आहे. मग आपण म्हणतो की पातंजली योग दर्शन सांख्य दर्शनाचा विस्तार आहे. मग कुठं 25 सूत्र सांगितले? इथे सांगितले 25 तत्व सूत्र नाही. आता यामध्ये सांख्य दर्शनातील जे 25 तत्व आहेत, 24 तत्व आहेत, ते इथे सांगितले गेलेले आहेत. त्याचं वर्गीकरण कसं केलं? विशेष, अविशेष, लिंग मात्र आणि लिंग, अशा प्रकारे प्रकार पडतात. कशाचे? कशाचे? तीन गुणाचे. प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्य. हे दृश्य त्रिगुणात्मक आहे. त्या त्रिगुणाद्वारे आता ह्या 4 विभागामध्ये होणार आहेत. ते आपण पाहिलं होतं अगोदरही. ठीक आहे. आपण थांबूया तिथे. ठीक आहे, थांबूया. उद्या नाही जास्त घेणार हो, उद्या जास्त घेणार नाही, उद्या लवकर थांबवणार.